नमस्ते माझी फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण. सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल. तर बघा, अलीकडे व्हिडिओचं जे प्रमाण आहे ते थोडंसं कमी झालेलं आहे, कारण की आपले शॅम्पू म्हणा किंवा आपलं जे हेअर ऑइल आहे त्याला तुमचा प्रतिसाद जो आहे तो खूप छान मिळत आहे आणि त्याचं काम थोडंसं वाढल्यामुळे व्हिडिओचं जे प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे. पण मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे की व्हिडिओ जो आहे तो प्रॉपर पद्धतीने शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवेन, कारण की व्हिडिओ पासूनच आपली ही सुरुवात आहे आणि व्हिडिओला सोडून कसं चालणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न तर मी नक्कीच करणार आहे. आठवड्यातून जसं जमल तसं 2-3 व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसं तर आपले अगोदर जे व्हिडिओ यायचे ते डेली यायचे, पण आता थोडंसं कमी झालेलं आहे प्रमाण. पण मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे की संध्याकाळच्या वेळेला वगैरे व्हिडिओ शूट करण्याचा. तर व्हिडिओ तर येणारच आहेत. बरेच जण कमेंट करत होते की यावरती व्हिडिओ बनवा, त्यावरती व्हिडिओ बनवा. तर व्हिडिओ येणार आहे, अगदी बिंदास्त राहा. तर बघा, या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी काय शेअर करणार आहे, तर एक हेअर पॅक तुमच्याशी शेअर करणार आहे. आता पूर्ण मी तो बनवून तर दाखवणार नाहीये, पण तुम्हाला लक्षात येईल त्या पद्धतीने मी सांगणार आहे. बघा, हेअर पॅक कशासाठी आहे, तर तुमच्या केसांमध्ये खूप जास्त कोंडा झाला असेल किंवा केसांमध्ये चमक नसेल, तुमचे केस खूप जास्त रफ झाले असतील, तर हा हेअर पॅक जो आहे तो तुम्ही नक्की ट्राय करू शकता. रिझल्ट 100% मिळणार आहे. तर बघा, काय करायचं आपल्याला, 1 चमचा आवळा पावडर घ्यायची आहे, 1 चमचा रिठा पावडर घ्यायची आहे आणि 1 चमचा शिकेकाई पावडर घ्यायची आहे. आवळा, रिठा, शिकेकाई या तिन्ही पावडर घ्यायच्या आहेत. शिवाय चौथी जी पावडर घ्यायची आहे ती म्हणजे महाभृंगराजची पावडर घ्यायची आहे. महाभृंगराज पावडर सुद्धा आपल्याला 1 चमचाच घ्यायची आहे. जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही मेथी दाण्याची पावडर सुद्धा यामध्ये घालू शकता. तर या 3 ते 4 पावडर आपल्याला मिक्स कशामध्ये करायच्या आहेत, तर पाण्यामध्ये करायच्या नाहीये, तर दह्यामध्ये आपल्याला या तिन्ही पावडर 4 म्हणा किंवा 5 म्हणा, तर जमलं तर 3, जमलं तर 5च्या 5 घ्या. पण जर 3 जरी असल्या तरी सुद्धा पुरेशा आहेत. तर या 4-5 पावडर आपल्याला घ्यायच्या आहेत आणि दह्यामध्ये मिक्स करायच्या आहेत. दही शक्यतो तुम्हाला आंबट यूज करायचं आहे, म्हणजे की थोडंसं एकदम फ्रेश यूज करू नका, थोडंसं आंबट झालेलं दही जे आहे ते यूज करायचं आहे. आणि एक चांगली पेस्ट बनवायची आहे, मिक्स करायचं आहे. साधारणतः आपल्याला यासाठी 2 ते 3 चमचे दही लागतं आणि व्यवस्थित पेस्ट बनवून आपल्याला काय करायचंय, केसांच्या मुळांना आणि संपूर्ण केसांना लावून घ्यायचं आहे. जर तुमचे केस खूप दाट वगैरे असतील आणि तुम्हाला म्हणजे ही जी पेस्ट आहे ती जास्त प्रमाणामध्ये लागणार असेल, तर तुम्ही 2-2 चमचे सुद्धा घेऊ शकता आणि त्या पद्धतीने दही यामध्ये मिक्स करून तुम्हाला ही पेस्ट जी आहे ती लावायची आहे. पेस्ट आपल्याला केसांमध्ये जास्त वेळ ठेवायची नाही, तर 1 ते 1.5 तास तुम्हाला ठेवायची आहे पेस्ट केसांमध्ये आणि नॉर्मल पाण्याने तुम्हाला केस जे आहे ते धुवून काढायचे आहेत. शॅम्पू करायचा नाहीये, दुसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पू करू शकता, पण पहिल्या दिवशी नॉर्मल पाण्याने केस धुवून काढायचे आहेत. तर हे तुम्हाला किती दिवस फॉलो करायचंय, तर 1 महिनाभर फॉलो करायचंय, म्हणजे आठवड्यातून एकदा असं 1 महिनाभर तुम्हाला फॉलो करायचंय. 1 महिन्यामध्ये तुमचा कितीही चिवट कोंडा जो असतो तो जाताना तुम्हाला गेलेला दिसणार आहे. शिवाय केसांमध्ये चमक येणार आहे आणि रफ जे केस असतात ते सुद्धा स्मूथ, सिल्की, शायनी होणारे आहेत. तर अशा करते तुम्हाला लक्षात आला असेल. खूप साध्या सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ येत राहणार आहे. तुमच्या समस्या माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचवू शकता. कमेंटमध्ये तुम्ही पाठवा किंवा तुम्हाला माहित आहे, बऱ्याच जणांना माहित आहे माझा ईमेल आयडी, तो डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. ईमेल सुद्धा तुम्ही करू शकता. आशा करते व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर चला, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तो बाय बाय.